विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात सर्व माझ्या यात्री एक्सप्रेस सबस्क्रायबर्स आणि आपल्या सगळ्या मंडळींना सुप्रभात. आणि आज आपला चौथा दिवस आहे, पण आम्ही निवांत आहोत. आम्ही काय अजून निघालेलो नाही आहे. त्याचं कारण असं आहे का 2-3 दिवस झाले कपडे मळलेले आहेत. 3 दिवस चाललो, कुठेच कपडे धुतले नाही आणि पुढं कपडे धुवायचा काही चान्स नाही आहे. त्याच्यामुळं विचार केला का आपण थोडा उशिरा निघू. पण आज सर्व कपडे वगैरे धुवू, सर्व आपलं कार्यक्रम ओके करून मग आपण पुढे प्रवास करूया. तर त्यामुळं आम्ही थोडा उशीर उठलेलो आहोत. पण ज्या आश्रमात थांबले होतो तो आश्रम फार सुंदर, सगळी मंडळी निघून गेलीत. फक्त आमचाच शेवटचा बॅच राहिलेला आहे. नर्मदे हर. धनंजय महाराज, हो धनंजय महाराज, गुड नाईट आहे. हो धनंजय जरा वरती या. हो नर्मदे हर. गुड नाईट. उठे उठे गोपाळा. चला तर आपण आज सर्व आपले काय धुणे बिण्याचा कार्यक्रम करूया आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर मग आज आपल्याला दुपारनंतर प्रस्थान करणं आहे. बरोबर ना गुरुजी? जी. चला नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. आणि आता आपली मंगळ आरती झालेली आहे. आता आपण जास्त नाही, 5 मिनिटात इथून प्रस्थान करणार आहोत. प्रस्थान केल्यावर आपल्याला मी रस्त्यात भेटेल. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आज आपण तिकडे ज्या आश्रमात थांबलो होतो, खरंच त्यांची काय निष्ठा, काय सेवा, जे नर्मदा परिक्रमावासी येतात त्यांच्याबद्दल त्यांची सेवा करणं अगदी तळमळीने. काय म्हणजे असं नाही का आले म्हणून केलं म्हणून गेलं, नाही 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 नाही. अगदी सकाळपासून ते आम्हाला आंघोळी करता उठलेल्या, आमच्या आंघोळी घातल्या, उठलेल्या नाही चाय देणं, म्हणजे भरपूर सेवा नर्मदा परिक्रमावासी यांची करतात. त्यांच्याबद्दल जास्त आपण बोलू शकत नाही, पण थोडीशी माहिती आपले महाराज देतील. महाराजांकडे जाऊया. नर्मदे हर. महाराज जी बोलिए. नर्मदे हर. सब परिक्रमावासी एवं सब भक्तों को मेरी ओर से नर्मदे हर. नर्मदे हर. आज हम नर्मदा आश्रम में आए हैं, जहाँ नर्मदा जी का मंदिर है, सामने नर्मदा जी का तट है और जो महात्मा जी है तो ये परिक्रमा बुजुर्ग है. इस अवस्था में भी महाराज जी जो तरुण अवस्था वाले जो सेवा नहीं कर सकते बराबर, वो सेवा इस अवस्था में महात्मा जी कर रहे हैं. और वो ऐसा नहीं कि ये हमारे साधु है तो हम साधु की करेंगे. यहाँ आश्रम में जो भी आहे उनकी सेवा ही होती है, भले वो गृहस्थी हो, भले गृहस्थी हो चाहे साधु हो, कोई हो. आश्रम के गेट के अंदर आ गया तो इनके लाने वो नर्मदा जी के बालक है. और महाराज जी यहाँ कहते हैं कि महाराज जी हम नर्मदा जी की क्या सेवा करें. नर्मदा जी स्वयं हमारी सेवा कर रही है, लेकिन हमारा कर्तव्य है जो नर्मदा जी के लाने आए हैं उनकी सेवा हमें करनी है. तो इस उम्र में महाराज जी काफी अच्छी सेवा कर रहे हैं. माँ नर्मदा जी, माँ भगवती जी यहाँ सदा विराजे और ऐसे ही सेवा आगे भी होते रहे. और जो बहुत जल्दी ही महाराज जी को एक अच्छा सेवक मिल जाए, यानी जिनके भरोसे पर या कुछ इनको सहयोग मिल जाए, ऐसा सेवक महाराज जी को मिल जाए. ऐसी नर्मदा जी के चरणों में विनती करते हैं. नर्मदे नर्मदे हर. बाबा जी चलिए बाबा जी, आपके तरफ से नर्मदा वासियों के लिए कुछ संदेश. मैं क्या कहूँ, वही सभी की सेवा करता हूँ और आगे क्या बताऊँ. इतनी उम्र में सब सेवा हो रही है. भिक्षावृत्ति से करता हूँ और भिक्षावृत्ति से 35 साल में बनाया है. यहाँ जूना खेड़ा था, हनुमान जी महाराज जी मेरे को लेके आए तो आज इतनी सेवा हो रही, इतनी पब्लिक आ रही है, सबकी सेवा हो रही और झोली से सेवा होती है. मेरे पास ट्रस्ट व्रस्ट नहीं है, खेती बाड़ी नहीं है, अपनी झोली के ऊपर सेवा हो रही है. और जितने भगत लोग आते उतने समझता हूँ मेरे लिए भगवान आए हैं, माँ के बालक आए हैं, मैया आती है समझते मेरे यहाँ मैया आई है. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. चला आपला प्रवास चालू झालेला आहे आजच्या दिवसाचा. आपण प्रवासाला निघालो आहोत. तोपर्यंत हा सुकलेला धबधबा, हा पावसाळ्यात एकदम ताजा तवाना होत असतो. खूप मोठा धबधबा आहे हा आणि त्या धबधब्याच्या बाजूने आपण चाललेलो आहोत. चला चला मंडळी. नर्मदे हर. नर्मदे हर.
आज पण जरा आपल्या बाबाच्या मुखातून जरा सुंदरकांडाचा पुढचा अध्याय बघूया आपण, है की नाही. चला बाबा जी, अभी थोड़ा ताजी है तो सुंदरकांड सुनिए, सुनाइए. हाँ जी जी थोड़ी देर में चालू करेंगे. ओके ओके. हम सबसे आगे थे महाराज जी, नर्मदे हर. लेकिन हम जा रहे थे रास्ते, अरे इनको पीछे करो, अभी इसको आगे करो. आज चाललेलो आम्ही आणि जाता जाता इथून आतून एका मैयेने आवाज दिला, नर्मदे हर मैया आ जाओ बालभोग के लिए. आम्ही तिथून फिरून परत आलो. हा मैयेचा नियम आहे, कायदा आहे. का कुठल्याही जे आपल्याला आवाज देतात बालभोगासाठी या किंवा आमच्या इथं काहीतरी सेवेसाठी या, तर मग त्यांच्या इथं जाणं फार गरजेचं आहे. त्यांना आपण अवॉइड करू शकत नाही. जर तुम्ही त्यांना अवॉइड केलं म्हणजे त्यांचं तुम्ही अपमान केलं, खरं आहे ते. त्याच्यामुळे निदान तुम्ही काय खाऊ नका, पण तिथं जा. हे रोजचा संदेश आहे माझा. आता काय तुम्हाला रोज रोजच सांगू, समजायला पाहिजे काही गोष्टी. जे नर्मदा परिक्रमावासी येत आहेत त्यांना हा संदेश आहे माझा, का निदान बाबा जा, 2 मिनटं बसा, पण त्यांना ओलांडून जाऊ नका. त्यांच्या प्रेमाला आपण होकार द्या आणि मगच पुढं चला. चला नर्मदे हर. आलेलो आहोत आपण त्यांच्या घरामध्ये. राम राम ते सिमरन कीना, हृदय रस कपिह जन छीना. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय 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 राम. यही सन हटे कर है पहचानी, साधु तो ते हो इन कारज हानि. राम जय जय राम, सिया राम जय 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 राम. प्ररूप धरि बचन सुनाए, सुनत विभीषण उठित आए. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. करि प्रणाम पूछी कुशलाए, विप्र कहो निज कथा बुझाई. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. श्री विठ्ठल नर्मदे हर. मस्तपैकी आपल्याला बाबा गरम 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 बालभोग आलेला आहे. आणि हा बालभोग, आश्रमाचं नाव सांगा दादा. आश्रम का नाम बताइए. गुप्त गंगा आश्रम कांकरिया. यहाँ पे हमको बाल भोग के लिए आमंत्रित किया गया था और मैया जी की तरफ से ये बाल भोग हम सब पा रहे हैं. इसलिए मैया जी से एक निवेदन करते हैं कि इनका आरोग्य आयुष्य वैभव बढ़े और ऐसे आप नर्मदा मैया जी के संतों की सेवा करें. नर्मदे हर. नर्मदे हर. चला मंडळी, आताच आपला नाश्ता प्रसादी झालेला आहे, पोहे प्रसादी, बालभोग प्रसादी. आणि आता आपण निघालेलो आहोत पुढं. चला आता बघूया पुढं आता कुठं थांबायचं, काय थांबायचं काहीच माहिती नाही. पुढे जेव्हा जाऊ तेव्हा माहिती पडेल. आजचा विषय असा आहे का सकाळी आपण कपडे धुणार होतो, पण तिथं कपडे धुतले नाही कारण की आपल्याकडं साबण अवेलेबल नव्हती. मग आता विचार केला का मग पुढच्या कुठल्या तरी आश्रमामध्ये जाऊया आणि तिकडं सर्फ एक्सेल जाताना रस्त्यात घेऊया किंवा काहीतरी, मग पुढच्या आश्रमात आपण धुऊया. चला आपला रामचरित्र मानस आपला चालू झालेला आहे. आपण भजन करू, मग चला परत भेटूया. सीताराम सीताराम सीताराम. नर्मदे हर. अशा प्रकारे आणखीन एक आपल्याला माहिती भेटलेली आहे. ती माहिती म्हणजे आता इथून पुढं बऱ्याच ठिकाणी ध्वज म्हणून अशा चिंध्या बांधलेल्या असतील. म्हणजे तो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे, जेणेकरून नर्मदा परिक्रमावासी चुकू नये म्हणून अशा ह्या दिसतात आपल्याला. यांना ध्वज बोलूया, चिंधी म्हणून फायदा नाही कारण की हे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्याच्यामुळं असे ठिकठिकाणी वेगवेगळे आता या रस्त्याला आपल्याला या पथावर आपल्याला बांधलेला दिसतील बघा. पुढची इथूनच झूम करून दाखवतो बघा. असे हे ध्वज आहेत आणि या ध्वजाच्या माध्यमाने आपल्याला रस्ता पकडायचा आहे, जेणेकरून आपण योग्य त्या मार्गावर चालत राहू. चला
ज्यांनी हे कार्य केलेलं आहे त्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. नर्मदा मैया त्याच्यावर कृपादृष्टी कायम ठेवो आणि असं कार्य आपल्या जीवनात करत राहू. चला नर्मदे हर. वा, खूप छान शेत आणि हे शेतातून पगदंडी बोलतात आपल्या भाषेमध्ये, आपण याला पाऊलवाट बोलूया किंवा बांध बोलूया. त्या बांधावरून जाण्याकरता परिक्रमावासियांसाठी हा रोड झालेला आहे, केलेला आहे. वा, काय नाही बोलत, समजून घ्या काय बोलायचं आहे ते. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर. आणि तिथं आपल्याला नर्मदा परिक्रमावासियांना कोणीही येऊ कोणीही जाऊ अशा नर्मदा परिक्रमावासियांना बघा मस्त बसायला यांनी स्थान ठेवलेलं आहे. आणि जलप्रसादी ना भगवानजी, जलप्रसादी चाय प्रसादी असं इथं सेवा करत असतात. आणि पुढेही बाजीराव पेशवा समाधी स्थळ 3 किलोमीटर आगे आहे. अरे वा, बाजीराव पेशवा समाधी स्थळ, अरे वा, जाऊया मग. तोच रस्ता आहे ना आपला. बर बर बर, तो रस्ताच तो आहे. चला 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 बघूया. चला, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जरा आम्ही तुम्हाला उलटे दिसतोय का? बरं, आम्ही उलटेच आहोत गुरुजी. हो, यांना आपण उलटे दिसतोय. आपण झालोच उलटे ना. झालंच उलटे वास्तविक मध्ये. विषय असा आहे का सूर्यनारायणजी जे आहेत ते सुद्धा आमच्यासोबत चालतायत. त्यांना आम्ही वारंवार विनंती करतो, सूर्यनारायण भगवंत तर साईडला जा तुम्ही, पण ते काय ऐकत नाही. ते सुद्धा आमच्यासोबत आनंद घेत आहेत. मग त्यांचा आनंद आम्हाला जरा माग चाललाय काय, त्याच्यामुळं त्याच्यामुळं असं काही कुठं व्यवस्थित मस्त सावलीचं ठिकाण वाटलं की तिथं जरा असं पोहळायचा आनंद घेऊन घेऊ. हो, बस अजून काय नाही. त्याच्यामुळे थोडा एक 5 मिनिटं झाला का परत आम्ही पुढे निघूया. चला, नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि जरा आमच्या पोरांना, धनंजय महाराजांना मॅगी खाण्याची इच्छा झाली तर आमच्या नवनाथांनी, गुरूंनी एक मंत्र म्हटला, आदेश अलक निरंजन, अलक निरंजन. आणि त्यांनी मॅगी, बरं का, नॅचरल मॅगी, आपण मराठीमध्ये अमरवेल असे म्हणतो, जो स्वतःच त्याचं काहीच नसतं, सगळं दुसऱ्या झाडाच्या वरती चढूनच तो त्याच्या वर येऊनच सगळं काही त्याचं जे काही जीवन अर्चन असतं ते दुसऱ्या झाडावरच असतं. तर ती उपयुक्त बिलकुल मॅगी सारखीच दिसतीये. तर मी आमच्या सुदामाला म्हटलं की बाबा हे मॅगी आहे, नॅचरल मॅगी, नॅचरल मॅगी खाओगे तो ताकद खतम नाही होगा. मस्तपैकी अशी मॅगी आहे. आणि चालत असतं आपल्या रस्त्यामध्ये काही ना काही असे उपक्रम करावे लागतात तर आपला रस्ता म्हणजे आपला कधी चालतोय कसं चालतोय हे माहिती नाही पडत. थोडं विनोद महत्त्वाचा असतं. भजनासोबत भोजनासोबत विनोद ही थोडा पाहिजे का नाही महाराज? हां, धनंजय महाराज तुमच्यासाठी मॅगी ठेवल्या, पाहिजे तेवढी खा, काटा चम्मच घेऊन जा आणि खा. चला, आणि आपला रस्ता बरोबर चाललेला ना? हो, चला, नर्मदे हर. आणखीन एक गोष्ट मंडळी, आपण जिथं आता चाललो आहोत ती बाजीराव पेशवा त्यांची ही भूमी आहे जिथं त्यांनी आपलं देह त्यागलं होतं आणि जिथं त्यांची पेशवाई चालत होती, म्हणजे नाणं. जसं आपलं नाणं मुद्रा चालतात तशी इथं त्यांचं पेशवाई असं नाणं चालत होतं. आणि ते आपण पाहण्यासाठी जाऊया, बघू काय काय बघायला भेटते आपल्याला. हा धनंजय महाराज, रावेलखेडी बघूया, मस्त मजा येणार आहे बघायला. पाहू आणि तुम्हाला सुद्धा त्याचा दर्शनाचा आनंद देऊ. नर्मदे हर. आणि आता आपण अशा प्रकारे थोड्या वेळ इथं थांबलो होतो विश्रांतीसाठी. त्या आश्रममध्ये ते सेवा करतात, अन्नछत्र चालवतात, काय बोलतात त्याला, प्रसादी, भोजन प्रसादी चालवतात. तर त्यांनी आम्हाला आवाज दिला, पण आपण आताच नाश्ता केला होता त्याच्यामुळे भूक पण नव्हती आपल्याला. पण म्हटलं काहीतरी घ्यावं, मग चाय प्रसादी त्यांच्याकडून घेतली आम्ही आणि थोडा विश्रांती करून पुढे निघालेलो आहेत. चला आता पुढे जाऊया. आपल्याला आता पेशव्यांकडे जायचं आहे, पेशव्यांचं आमंत्रण आहे आपल्याला. चला, नर्मदे हर. तो मैया की परिक्रमा करते करते मैया के पथ पर बाजीराव पेशवे प्रथम रावेरखंडी
यहाँ अभी हम लोग प्रस्थान कर रहे हैं, तो आप हमारे साथ बने रहिए और कहते रहिए नर्मदे हर जीवन भर। क्योंकि आज इस समाधि पे जाने के पीछे का कारण यही है कि जो आप लोगों ने सुना होगा कि महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज वाह, यानी का जो स्वराज्य करके राज्य था, वो स्वराज्य खत्म हो गया क्या? नहीं, स्वराज्य कल भी था, आज भी और कल भी रहेगा। तो उस स्वराज्य की अगर शाखाएं, स्वराज्य की शाखाएं नर्मदे अगर यहाँ तक फैली हुई है, जो हम लोग कहते हैं मैं यहाँ अहिल्याबाई होलकर जी के बारे में कि आंचल से लेकर हिमाचल तक, तो वहाँ तक छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज्य फैला हुआ था। तो हमारे साथ बने रहिए और कोशिश ये कीजिए, क्योंकि आज मैं आप सभी से एक ही निवेदन करूंगा कि आप किसी भी अगर स्थल पर जाते हो, तीर्थ क्षेत्र हो या सांस्कृतिक धरोहर हो, तो वहाँ जाके बस आप इतनी ही कोशिश कीजिए, अगर वहाँ हम स्वच्छता नहीं कर सकते तो वहाँ हम गंदगी भी ना करें। नर्मदे उसका पवित्रता, उसकी पवित्रता हमें जितनी संभाल के आएगी उतनी संभालने का कष्ट करें। चल नर्मदे हर। कोपरखेरणा गावचे दिनेश पाटील जे ग्रामस्थ मंडळावर कार्यरत आहेत, ते हमेशा गावाचे काही ना काही बघत असतात, फुल ऍक्टिव्ह फोटोग्राफर, फोटो व्हिडिओ म्हणजे त्यांना लय आवडतात. मला बाजूला करतात, थांब ना मला घेऊन दे. म्हणजे त्यांचे मित्र ओळखीचे क्लोज फ्रेंड ते आम्हाला नर्मदा परिक्रमा मध्ये भेटलेले आहेत. तर आपलं फार फार धन्यवाद. आपण इथं कधीपासून आहे? 3 वर्षापासून नर्मदा परिक्रमावासी यांची सेवा करताय. तुम्हाला आमचा कोपरखेरणा गाव बघून खूप खुश होईल बघा. स्पेशल मी कोपरखेरण्याला पाठवणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक गाडी आलेली आहे. गाडी आली आहे बाजूला. अरे बापरे, अच्छी गाडी आहे. आणि आपल्याला जे पुढं आलेलं आहे ते बाजीराव पेशवे यांची समाधी आहे. त्यांनी इथं देह त्यागलं होतं. वा, काय नर्मदा किनारी त्यांचं देह त्यागलं होतं. वा हा हो, मैयेच्या किनारी देह त्यागलं त्यांनी. साधं सुद्धा आहे का? नाही नाही, हा, परमभाग्य. परम भाग्य तसं त्यांचं कार्य आहे. आणि आपण आता आत जाऊया, पाहूया. हो चला मग आमच्या सोबत. चल बाळा, बाळ थांब 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 थांब. बाळ तुझं नाव काय? नाव ना रिजा. बाय 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 बाय. हो हो, परिक्रमा, नर्मदा परिक्रमा. धनंजय महाराज, आम्हाला जरा जेवढं ते वाचलं तेवढं सांगा. बाजीराव पेशव्यांची समाधी ही कधी इथं झाली? त्यांचा देहत्याग कधी झाला? ते एका आपल्या युद्धाला असताना इथे 28 एप्रिल 1740 रोजी एखाद्या भीषण आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची इथं समाधी बांधण्यात आली. त्यावेळी ही छत्री बनवण्यात आली. ही छत्री साधारण असली तरी ही छत्री एका मोठ्या मराठा शासकाची आहे, ही आपल्याला आठवण करून देते. वा अहो, त्याच्यासोबत वा, वा, वा. एक अजून गोष्ट आठवण करून देते की मराठा शासन त्या काळातही होतं, आणि भविष्यात ही असणार आहे. आणि त्या मराठा शासनाला वाचवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वा बघा, आणि खूप तिथं शिवलिंग असं स्थापन केलेलं आहे. असा केला पाहिजे वा. का जिथं गेले तिथं आपलं नाव करून आले असं नव्हे. ऐका. नाव करणं ही खूप प्रकारचं असतं. आणखी आता विशिष्ट गोष्ट, आपण मारल्यावर आपली माती होते, अगदी, आपलं चिखल चढवतं. पेशव्यांवर काय आहे? शिवलिंग. जन्माला आला हेला वा. आणि वज वाहत मेला असं करण्यापेक्षा असं काहीतरी करून जाऊ की जग नमस्कार करायला येईल. वा वा. तर एकदा म्हणा नर्मदे नर्मदे हर जीवनभर. आणि तुम्हाला एका खिडकीतून सुंदर असं दृश्य दाखवतो नर्मदा मैयाचं. चला.
Thank